यानंतर एक महत्त्वाची बातमी मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी, कारण सकाळची वेळ आहे आणि सकाळीच मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झालाय। जलद लोकल पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। कुर्ला रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळाला तडे गेल्याचं कळतंय, त्यामुळे ही मध्य रेल्वे विस्कळीत झाली। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। अक्षय, नेमकं काय झालंय, कधीपर्यंत हे सगळं सुरळीत होऊ शकेल? सध्या मी स्वतः कुर्ला स्टेशनवर आहे, कारण की या ठिकाणी ज्या अप फास्ट लोकल होत्या, म्हणजे सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या ज्या फास्ट लोकल होत्या त्या कुर्ला स्थानकाच्या जरा आधी ट्रॅक फ्रॅक्चर झाल्यामुळे थांबल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्या मागे एक सलग 5 ते 6 ट्रेन लागल्या होत्या आणि खूप वेळापासून या ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्यामुळे सगळे जे लोक आहेत ती ट्रेनमधून उतरून ट्रॅकवरून चालत कुर्ला स्टेशनवर येत होती। पण ती अगदी एक 2-3 मिनिटापूर्वीच असं आता जस्ट अनाउन्समेंट झालेली आहे की हा जो ट्रॅक फ्रॅक्चर आहे तो दुरुस्त झालेला आहे आणि ज्या गाड्या आहेत त्या पुन्हा सुरळीत होतील अगदी काही वेळामध्ये। पण सध्या तरी ज्या फास्ट लोकल आहेत त्या विक्रोळीनंतर 2 नंबरवर, म्हणजे जे स्लो ट्रॅक आहे आपला जाणारा, त्याच्यावर वळवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सध्या घाटकोपर स्थानकावर एकही गाडी थांबत नाहीये। डायरेक्ट कुर्ला स्थानकावर येऊन गाड्या थांबत आहेत। सध्या तरी ही स्थिती आहे आणि अगदी काही वेळामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण सध्या तरी हा प्रॉब्लेम डिटेक्ट होऊन दुरुस्त झालेला आहे। बरं, यात काही ट्रेन्स रद्द केल्या गेल्यात? नाही, अजूनही ट्रेन रद्द केल्या गेलेल्या नाहीये। ज्या ट्रेन रखडल्या आहेत त्या आता ट्रॅक जो आहे तो सुरू झाल्याच्या सुरतील, पण याच्या मागच्या ज्या ट्रेन आहेत त्या सगळ्या विक्रोळीनंतर स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या होत्या, त्यामुळे ट्रेन रद्द झाल्या नाहीये। ज्या उशिरा आहेत त्या स्लो ट्रॅकवरून बाहेर काढतात सध्या तरी। लांब पल्ल्याच्या गाड्यांची काय परिस्थिती आहे? लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही या ठिकाणी कुठेही एकही मला तर दिसली नाहीये या ठिकाणी कोणती, पण लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो, कारण की सध्या हा संपूर्ण जो मार्ग आहे फास्ट ट्रॅकवरचा तो सध्या थांबलेला आहे आणि ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या जर आता मध्ये कोणत्या असतील तर त्या देखील स्लो ट्रॅकवरून काढण्यात येतील। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आशा करूया की कामावर निघालेल्या सगळ्यांना व्यवस्थित लवकरात लवकर ऑफिसला पोहोचता येईल।